पूर्वी समाज माध्यमांच्या माध्यमातून काल एक आमच्याकडे प्रभाग क्रमांक 11चा एक व्हिडिओ आलाय, ज्याच्यामध्ये मूळ शिवसेनेतून गद्दार सेनेत गेलेले शिवराम पाटील यांच्या धर्मपत्नी तिथे उमेदवार आहेत आणि त्यांचे पुतणे हे पैसे वाटप करताना तिथलेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, ज्यांच्या धर्मपत्नी उमेदवार किशोर पाटील असतील, भारतीय जनता पक्षाचे तिथले पदाधिकारी संदीप म्हात्रे असतील, यांच्यात झालेली मारहाण याचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला, जो आज आम्ही इथे पत्रकार परिषदेतून दाखवला. हा खूप प्रातिनिधिक स्वरूपातला आहे. अशाच पद्धतीचं वातावरण संपूर्ण नवी मुंबईत आहे. शिंदे सेना आणि जवळपास भारतीय जनता पक्ष यांच्याकडून लाखो करोडो रुपये सर्वसामान्य मतदारांना वाटप करून हे सगळे निवडणूक आपल्या बाजूने करायचा प्रयत्न सुरू आहे. दोनही भाऊ एकत्र आल्यामुळे या भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेची पायाखालची जमीन सरकल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच हे पैसे वाटप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुसरा व्हिडिओ प्रवीण भाई आपल्याला इथे सांगतील मला वाटते. प्रभाग क्रमांक 13 मध्ये राजेंद्र आव्हाड म्हणून आमचे उमेदवार आहेत 13 अ मधून, आणि 13 क मधून कविता थोरात म्हणून आमचे उमेदवार आहेत. त्या जेव्हा बालाजी या सोसायटीमध्ये प्रचारासाठी गेले असताना तिथे ज्ञानेश्वर नाईक यांनी त्यांना गेटवर चढवून आतमध्ये तुम्ही प्रचाराला यायचं नाहीये, इथे बाहेरच्या कोणाला आम्ही प्रचाराला येऊ देत नाहीये, आणि अशा प्रकारे त्यांना दमदाटी करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. तदनंतरही आमचे कार्यकर्ते तिथे बदले नाहीत आणि तिथे त्यांनी प्रचार केला. पण हे नक्की सुरू काय आहे? लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रकार सुरू आहे. सुरुवातीला राजेंद्र आव्हाड यांना प्रचंड दबाव टाकून त्यांना माघार घ्यायला लावून ती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला गेला. तदनंतरही ते बदले नाहीत. तर शेवटी अशा प्रकारे ज्याच्याकडे सत्ता साधन संपत्ती आहे ते अशा प्रकारे लोकशाहीची हत्या नवी मुंबईत करत आहेत. पत्रकार बंधूंना मी धन्यवाद देईन की त्या दिवशी मी बऱ्याच पत्रकारांना तो व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ लावला आणि तो व्हिडिओ सगळ्या नवी मुंबईतील जनतेपर्यंत पोहोचला आणि जनतेलाही कळलं की कशा प्रकारे दबावतंत्र वापरलं जातं. कोण आहे का त्यांनी असं केलं? ते ज्ञानेश्वर नाईक हे गणेश नाईक साहेबांचे बंधू आहेत आणि तुम्हाला कल्पना आहे. आणि त्यांचा मुलगाच त्यात प्रभाग क्रमांक 13 मध्ये सागर नाईक हे बीजेपीकडनं उमेदवार म्हणून उभे आहेत. इव्हन आमदारकीच्या निवडणुकीतही आतमध्ये आमची प्रचार रॅली जाण्यापासून रोखण्यात आलं होतं बालाजी सोसायटीमध्ये. त्यामुळे हे नेहमीच घडतंय. म्हणजे तिथे तेवढ्या भागात हुकुमशाही आहे, बाकी ठिकाणी लोकशाही असा प्रकार होत नाही. काहीतरी तुम्ही पैसे वाटपाचा देखील उल्लेख केलेला आहे काही प्रभागांमध्ये, काय म्हणत? नाही, मला कळलंय वाशीमध्ये एक रिडेव्हलपमेंटचे खूप मोठे दलाल सध्या उमेदवार म्हणून आहेत. 20 रुपयाची नोट द्यायची आणि त्याच्यानंतर ती 20 रुपयाची नोट त्यावेळी पैसे द्यायचे आणि पुढे सेंटरला आणली की आणखी पुढचे पैसे घेऊन जायचे. अशा पद्धतीचं सर्व प्रकार, अगदी मी तर ऐकलंय कुठे सानपडाला तुम्हीच लावलेली बातमी आहे की बाणामती केली जाते. जे काही करता येईल साम दाम दंडभेद वापरून, कारण कुठलीही कामं दाखवायला सध्या शिंदे सेनेकडे आणि भारतीय जनता पक्षाकडे नाहीये. आम्ही आज जाहीरनाम्यांची चिरपाड केली. मला गंमत वाटते की जाहीरनाम्यामध्ये सांगितलं जातं महाराष्ट्र सरकारने निर्णय मागे घेतलाय आणि आपण सांगताय की नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून हिंदी सक्तीची केली जाणार आहे. म्हणजे जी गोष्ट महाराष्ट्र सरकारला या मराठीच्या रेट्यामुळे करता आली नाही, तर हा प्रकार सगळा सुरू आहे. आम्ही ती चिरपाड केलेली आहे. सोबतच इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. गणेश नाईक साहेब म्हणतात एकनाथ शिंदेंनी 3000 कोटीचा भ्रष्टाचार केलाय आणि शिंदेकडून सांगितलं जातं की गणेश नाईक साहेबांनी 350 एकर जमीन अडवली, भुतवलीला सरकारी जमीन हडप केली. आम्ही दोघांनाही 2 पुरस्काराच्या ट्रॉफ्या केलेल्या आहेत. 3000 कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना महानगरपालिकेच्या टेंडर सम्राट म्हणून आम्ही शिवसेना मनसे युतीकडून पुरस्कार आज जाहीर केलेला आहे. त्याची ट्रॉफी आज आम्ही आपल्यासमोर सादर केली. सोबतच जमीन हडप करणाऱ्यांना बकासूर सम्राट असे 2 पुरस्कार आम्ही त्यांना देऊ इच्छितो. त्यांनी जर वेळ दिली तर हे पुरस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही शिंदेची बी टीम म्हणून काम करताचा तुमचा आरोप होतोय, तर तुम्ही काय म्हणाल? मला वाटतंय राजसाहेब ठाकरे यांनी जी काही चिरफाड गेल्या काही दिवसांमध्ये केलेली आहे, तर हे आरोप म्हणजे सध्या ठाकरेंच्या ताकदीपुढे शिंदे सेना आणि सगळी मंडळी घाबरलेली आहेत. शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष या कुणाकुणाच्या बी टीम आहे. एमआयएम बरोबर एकाच बाजूला अकोटमध्ये युती करायची, एकाच बाजूला बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचारात असलेल्या त्या आपटेला स्वीकृत नगरसेवक म्हणून करायचं, शिंदे सेनेने एमआयएमवर बोलायचं आणि अनेक ठिकाणी युत्या आघाड्या करायच्या. त्यामुळे यांचे बी टीम सी टीम म्हणून आणि शिंदे सेनाच मुळात कुणाची बी टीम आहे? ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, जी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आणि ठाकरेंना संपवण्याचा विडा घेऊन आणि मराठी माणसाला विकण्याचा विडा घेऊन या महाराष्ट्रभर फिरत आहे.